मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि आनंदी राहाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. या चॅनलवरचा हा माझा 7वा लाँग व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देणार आहे. कारण मी माझ्या इंट्रोडक्शनचे ना खूप सारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही माझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. कारण मी कॅमेरा चालू करून बोलण्याचा प्रयत्न केला ना का मी पूर्ण ब्लँकच होऊन जाते. मला काय पुढे बोलायचंय हेच मला सुचत नाही. म्हणून मी तुम्हाला आताच माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. कारण जे लोक मला ओळखतात ना त्यांना माझ्याबद्दल माहिती आहे. पण जे लोक आता मला नव्याने जाणतील त्यांच्यासाठी हे छोटंसं माझं इंट्रोडक्शन. तर माझं नाव आहे शर्मिला आकाश गायकवाड. मी माझं शिक्षण 12वी पर्यंत झालंय. मी मूळची रत्नागिरीची आहे, पण माझं सासर पुणे जिल्ह्यातल्या हौपे गावी आहे. माझं लग्न झालेलं आहे. मला 1.5 वर्षाची मुलगी सुद्धा आहे. आणि आता आम्ही सगळेजण मुंबईला राहतो. आणि मी हे युट्यूब चॅनल का चालू केलंय, तर मी हे युट्यूब चॅनल ना माझ्या आनंदासाठी चालू केलंय. आत्ताच्या मी माझ्या गोड गोड आठवणी जपून ठेवते ना, याच गोड आठवणी जपायला आम्हाला खरं तर फार आवडतात. आणि दुसरं कारण आहे ना त्याचं, ते म्हणजे पैसा. ज्याला स्वतःच्या कष्टाचा पैसा कमवायची सवय लागलेली असते ना, तो माणूस घरामध्ये कधी स्वस्तच बसू शकत नाही. मी लग्नाच्या आधी काम केलंय, लग्नाच्या नंतरही काम केलंय आणि आता माझ्याकडे काम नाही. त्यामुळे डोकं चैन-बिन झालं होतं, पण मी आता YouTube चालू केलंय. आता यातून मला पैसा कधी मिळेल हे मला माहित नाही. पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास माझ्या पाठीशी कायम असेल ना, तर यातून पैसा सुद्धा मी लवकरच कमवेन. आणि खरं तर ना माझी पृथ्वी आता लहान आहे. त्यामुळे तिला एकटीला घरामध्ये सोडून मी काही बाहेर कामाला जाऊ शकत नाही. पण मी YouTube चालू करून ना खरंच खूप खुश आहे. आता तुम्हाला माहिती आहे का मी काय बनवते? मी काय बनवते तर मी शेंगोळ्या बनवते. आज शेंगोळ्यांचं कालवण करायची इच्छा झाली म्हणून शेंगोळ्या करायला घेतल्या. मग कालवणाला इकडे फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर कालवण मस्त शिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे ऋत्विकचे पप्पा सुद्धा आले होते आणि नेमके बरोबर टायमावरती आलेत आणि येताना आमच्या दोघांसाठी मस्त छान छान खाऊ सुद्धा घेऊन आलेत. पृथ्वीसाठी मंचुरियन आणले आणि माझ्यासाठी तळलेल्या मिरच्या घेऊन आले होते. पण मी तर शेंगोळ्या करत होते. मग त्यांना सुद्धा शेंगोळ्या करायला लावल्या, पण त्यांना आज काही व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. आमच्या ऋत्वीला ना मंचुरियन खायला फार आवडतं. गप्पा-गप्पा मंचुरियन खाऊन टाकते. त्यानंतर सगळ्या शेंगोळ्या तयार होऊन झाल्या. आता माझ्या सासूबाईंसारख्या माझ्या शेंगोळ्या तर काही होणार नाहीत. पण जशा झाल्या तशा झाल्या. मग त्या सगळ्या कालवणामध्ये सोडून मी सुद्धा आले मंचुरियन खायला. त्यानंतर कालवण बनवून तयार झालं. मग आम्ही दोघांनी ना एकत्र जेवण करून घेतलं. आता जेवायला आम्ही दोघंच जण असतो, त्यामुळे एवढी काही फारशी मजा येत नाही. कारण ऋत्वीचे छोटे पप्पा थोड्या दिवसासाठी पुण्याला राहायला गेलेत आणि मुळात ना आम्ही दोघंच असतो जेवायला. त्यामुळे आमच्यासाठी वेगळं काय बनवावं हेच मला सुचत नाही. जेवण झाल्यानंतर ना सगळं भांडी-बिंडी घासून किचन ओटा साफ करून घेतलं आणि आजचं माझं काम इथेच संपवलं. तुम्हाला माझा हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आवडला ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब म्हणजे तुम्ही माझ्या पाठीवरती मारलेली एक आशीर्वादाची थाप आहे, की तू पुढे हो, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा तुमचा तुम्ही माझ्यावरती ठेवलेला खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे एक छोटासा आशीर्वाद द्यायला विसरू नका.